नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जयंत केसरीचं भव्य आणि दिव्य मैदान आपल्यासमोर उद्या होणार आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये मैदान असणार आहे कासेगाव येथे आणि सुंदररित्या आपल्याला बक्षिसांचे स्वरूप बघायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता पुढे प्रथम पारितोषिकास मात्र 5,16,000 एवढं मोठं पारितोषिक असणार मित्रांनो. आणि खूप अशी टॉपची बक्षीस आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळणार आहेत. म्हणजेच 3,00,000, 2,00,000, 1,00,000 असे टॉपचे बक्षीस आपल्याला मिळणार. आणि मित्रांनो प्रवेश फी मात्र 3,000 रुपये असणार आणि महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असणार आहे. आणि अशा टॉपच्या स्पर्धेमध्ये टॉपचेच पैरे झालेत मित्रांनो. तुम्हाला ते सर्व टॉपचे पैरे या व्हिडिओद्वारे समजतीलच, तर व्हिडिओ संपूर्ण पहा. सर्वप्रथम आपल्या सर्वांचा लाडका तो म्हणजेच बिंजोडची आन बान शान 1001 किंग मथुर. मित्रांनो तुम्ही बघत असालच, मथुरने आता मात्र बिंजोडच्या क्षेत्रामध्ये गाजावाजा केला आहे आणि आपलं नाव टॉपला आहे आणि टॉपलाच ठेवतो आहे. आणि आता बिंजोडचा बॅनरसुद्धा आला आहे आपल्याला मथुरचा. पुढे तुम्ही बघू शकता 2 गोंडे, 10 बादल्या, 2 बोकड ठेवून फाटी मात्र खिडकाली असणार. आणि मित्रांनो खिडकालीला मात्र उद्या आपल्याला बिंजोडच्या शर्ती बघायला मिळणार आहेत आणि मथुर आपला बिंजोड आहे. म्हणजेच की उद्या जयंत केसरीच्या भव्य आणि दिव्य मैदानात आपल्याला बिंजोडचा बादशाह मथुर बघायला मिळणार नाही. मथुर आपल्याला बिंजोडच्या क्षेत्रामध्ये बघायला मिळणार आहे आणि बिंजोडसुद्धा राहिला आहे. आणि आता आपल्याला उद्या मात्र मथुर बघायला मिळणार नाही. खूप अशा कमेंट्स आलेल्या आहे की मथुर आपल्याला मैदानात दिसेल की नाही दादा ते सांग. तर मित्रांनो 100% मी तेव्हासुद्धा सांगितलं आणि आजसुद्धा सांगतो आहे की मथुर आपल्याला जयंत केसरीच्या मैदानात दिसणार नाही. मथुर आपल्याला बिंजोडच्या क्षेत्रामध्ये खिडकाली येथे अड्डा आहे तिथे 100% बघायला मिळणार आहे. विठ्ठल नाना बुधकर यांचा तेजा आपल्याला 100% मैदानात दिसणार मित्रांनो. सुंदर म्हणजेच बॉस बरोबर काही मैदानं पळाला होता तेजाबाई आणि तेव्हा मात्र प्रत्येक मैदानात गुलालाचा मानकरी झालेला. आणि आता उद्या जयंत केसरीचं भव्य आणि दिव्य मैदान 5 लाखाचं मैदान असणार आणि त्या मैदानामध्ये सुद्धा पायरा 100% फिक्स झाला आहे. तो म्हणजेच बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि तेजा यांचा पायरा. मी तुम्हाला मागील व्हिडिओद्वारे सांगितला होता तेव्हासुद्धा तोच पायरा जुळून आला, पण काही कारणास्तव त्या गाडीला हार पत्करावी लागली. परंतु आता म्हणजेच उद्या 5 लाखाचं भव्य आणि दिव्य मैदान तेव्हासुद्धा हात जोड 100% रेडी झाला आहे मैदान गाजवण्यासाठी. तुमचं मत काय मित्रांनो? बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि विठ्ठल नाना बुधकर यांचा तेजा उद्या गुलालाचे मानकरी होणार का ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. दोन्ही नंदी टॉपचे नंदी आहेत मित्रांनो. जाईल त्या मैदानामध्ये गुलालाचे मानकरी आता होत आहेत ते. आणि तुमचं मत काय आहे ते कमेंट्समध्ये सांगा. महान भारत केसरी हरण्याच्या पायाला दुखापत झालेली मित्रांनो पिंपलगडच्या मैदानात. परंतु आता हरण्या 100% रिकवर झाला आहे आणि मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय. तुम्ही बघितलं असेलच पळशी स्टेशन येथे मैदान झालं साहेब केसरी 2025. त्या मैदानामध्ये 2 नंबरचं पारितोषिक मिळवलं हरण्याने आणि तेव्हा त्याचा पायरा होता बाब्या करसुंडीचा बाब्या. आणि आतासुद्धा मित्रांनो 5 लाखाचं भव्य आणि दिव्य मैदान जयंत केसरीचं आणि तेव्हासुद्धा याचा पायरा बाब्याच असणार. मित्रांनो सुरेखरित्या गाडीला गॅस लागलेली मागच्या मैदानात आणि गाडी मात्र गुलालास पात्र झाली. आणि आता 5 लाखाचं मोठं मैदान आणि ही गाडी 100% फिक्स झाली आहे, सज्ज झाली आहे. तुमचं मत काय आहे? बाब्या आणि हरण्या पुन्हा एकदा गुलालात राहणार का ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. परंतु मागच्या मैदानात गॅस टॉप लागलेला मित्रांनो आणि या मैदानातसुद्धा या गाडीला टॉपमध्ये गॅस लागणार आणि गाडी गुलालास पात्र होणार. पुसेगाव हिंद केसरी स्वामीसुद्धा 100% सज्ज झाला आहे 5 लाखाच्या जयंत केसरीच्या मैदानासाठी. तुम्ही बघितलं असेल स्वामीसुद्धा आता फॉर्ममध्ये आला आहे. कुमट्याचं मैदान ज्याने घालवलं, कोल्याचं मैदान ज्याने घालवलं तोच स्वामी आतासुद्धा जयंत केसरीच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे. तुम्ही बघितलं असेल तेव्हा त्याचा पायरा होता चिंचपाडाकरांचा लक्षा आणि स्वामी यांचा पायरा जुळून आलेला. आणि जेव्हा हा पायरा जुळून आला तेव्हा गुलाल झाला म्हणजे झाला. आणि आतासुद्धा 5 लाखाचं मैदान त्या मैदानासाठी ही जोड 100% सज्ज झाला आहे. ही जोडीला सुंदररित्या गॅस लागतं मित्रांनो आणि जाईल त्या मैदानामध्ये ही जोडीसुद्धा गुलालात राहते. उद्या आपल्याला 100% ही जोडी पालताना दिसणार आहे. पिस्टन 2211 सुद्धा आपल्याला उद्या 100% मैदानात दिसणार मित्रांनो. आणि त्याचा पायरा असणार आहे हिंद केसरी मानगरकरांचं वादल पिस्टन यांचा पायरा जुळून येऊ शकतो मित्रांनो. परंतु काही कारणास्तव हा पायरा कॅन्सल झाला. तर याच्याऐवजी आपल्याला हिंद केसरी सर्जा म्हणजेच वेगाचा शेवट सर्जा आणि पिस्टन 2211 हा पायरा बघायला मिळू शकतो. हा पायरा संभावित पायरा आहे मित्रांनो. तुमचं मत काय? पिस्टन उद्या वादल बरोबर पालणार की वेगाचा शेवट सर्जाबरोबर ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. चटणी भाकरीचा पैलवान, घरनिकीची शान, राजा
राजा आपल्याला उद्या 100% मैदानात दिसणार मित्रांनो. आणि राजाचा पायरासुद्धा 100% फिक्स झाला आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, राजा पण आता मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय. जाईल त्या मैदानामध्ये मात्र गुलालाचा मानकरी होतोय. आणि उद्या जयंत केसरीचं भव्य आणि दिव्य मैदान, 5 लाख एवढं मोठं पारितोषिक. आणि राजाचा पायरासुद्धा टॉपचा झाला आहे. तुम्ही बघितलं असेलच, माळशिरसच्या हिंद केसरी मैदानात राजा आणि ज्या बैलाने 1 नंबरचं पारितोषिक पटकवलं, तोच पायरा आपल्याला उद्या जयंत केसरीच्या मैदानामध्ये बघायला मिळणार. आणि तो पायरा होता हिंद केसरी तेजाबाई, ओगलेवाडीचा तेजा आणि चटणी भाकरीचा राजा यांचा पायरा पुन्हा एकदा जुळून आला आहे. आणि उद्या 5 लाखाचं भव्य मैदान आणि उद्या पायरा होणार आहे राजा आणि तेजा याचा. माळशिरसच्या स्पर्धेमध्ये, हिंद केसरी स्पर्धेमध्ये 1 नंबरचा मानकरी झालेला हा जोड आहे. आणि हा जोड आपल्याला उद्या वापस एकदा बघायला मिळणार आहे. तुमचं मत काय? उद्या राजा तेजा गुलालाचे मानकरी होणार का? ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आपल्याला उद्या 100% मैदानात दिसणार मित्रांनो. आणि सर्व फॅन लोकांच्या इच्छा 100% पूर्ण होणार, कारण उद्या 100% टॉपचाच पायरा आपल्याला बघायला मिळणार आहे जयंत केसरीच्या भव्य आणि दिव्य मैदानासाठी. आणि मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो मी अपडेट, की बकासूर आणि बलमा यांचा पायरा 100% फिक्स झालेला होता. तो मात्र जयंत केसरीच्या मैदानासाठी 100% फिक्स पायरा झालेला. परंतु बलमाच्या पायाला दुखापत झाल्याकारणापायी हा पायरा कॅन्सल झाला. आणि उद्या मात्र आपल्याला बकासूर उद्या वेगळ्या नंदीबरोबर पालताना दिसणार आहे. खूप जण बोलत होते मित्रांनो की बकासूरचा पायरा हा घोटचा सर्जा नसणार आहे. परंतु मित्रांनो, घोटचा सर्जासुद्धा पायरा असू शकतो, कारण मामाला हा धप्पा देण्याची खूप अशी सवय आहे. आणि उद्या आपल्याला मामा मोठा धप्पा देऊ शकतो आणि पायरा होऊ शकतो घोटचा सर्जा आणि दशम हिंद केसरी बकासूर. तुमचं मत काय मित्रांनो या पायऱ्याबद्दल ते कमेंट्समध्ये सांगा. परंतु घोटचा सर्जा हा 100% बरा झाला आहे, 100% रिकवर झाला आहे मित्रांनो. परंतु तो मैदानात कधी येणार हे अजून त्यांच्या मालकाने सांगितलं नाही. परंतु उद्या 100% धप्पा मिळू शकतो सर्व फॅन लोकांना. तुमचं मत काय? महाराष्ट्राची सर्वात लाडकी जोडी पालणार का? तो म्हणजेच घोटचा सर्जा आणि दशम हिंद केसरी बकासूर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की पालेगावचा बादल म्हणजे 10 सरकार यांच्या नावाने पलत असलेला बादल आणि बकासूर यांचा पायरा होण्याची खूप अशी दाट शक्यता मला वाटते. परंतु 100% पायरा फिक्स झालेला नाही. परंतु 10 सरकार म्हटल्यानंतर काही होऊ शकतं. तुमचं मत काय मित्रांनो? उद्या बकासूरचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार ते मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. परंतु उद्या अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी ती म्हणजेच घोटचा सर्जा आणि बकासूर ही जोड पाळणार का हे सुद्धा मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.